तर जय शिवराय भावना आणि बहिणींनो, सर्वात मोठी आता लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट आलेली आहे मित्रांनो. तर लाडक्या बहिणीला मी सांगितलं होतं की 48 तासामध्ये पैसे पडले तर पडतील किंवा नंतर 14 डिसेंबरला पडतील, परंतु माननीय मंत्री साहेबांनी हा ठराव दिला आहे की सांगितलेलं आहे की 28, 29 आणि 23, 28 आणि 29 ही तारीख निघून गेली आहे आणि फक्त आता 30 तारीख उरलेली आहे. म्हणजे आजचा दिवस जर आज पैसे पडले तर 81 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील 30 तारखेला, असा ऑर्डर आलेला आहे वरून. जर 30 तारखेला जर आज जर पैसे नाही जर जमा झाले तर मग 14 डिसेंबर रोजी पैसे जमा होतील. परंतु आज चान्सेस जास्त आहेत 2100 रुपये खात्यामध्ये पडण्याचे. तुमच्या खात्यात पडले किंवा न पडले तुम्ही बिलकुल कमेंटमध्ये सांगा पैसे पड्या, कारण की 12 वाजता पैसे पडायला सुरू होतात. आपल्या पोस्टच्या खात्यामध्ये पैसे पडणार आणि इतर 10 बँका, पोस्टच्या खात्यामध्ये आणि 10 बँका याच खात्यामध्ये पैसे पडणार. बाकीच्या बँकेच्या खात्यात कोणत्या पडणार नाहीत. त्या कोणत्या बँक आहेत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू शकतो. 10 बँकमध्ये पडणार आहेत आणि पोस्टच्या खात्यामध्ये बिलकुल पडणार पैसे आहेत, असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की 30 तारखेला पैसे हे तातडीने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाका. आणि आज 30 तारीख आहे. आज चान्सेस आहेत पैसे येण्याचे 2100 रुपये. 2100 रुपये महिना 6वा हप्ता हा 30 तारखेला म्हणजे आज पडण्याची शक्यता आहे. जर आज पैसे नाही पडले तर मग 14 डिसेंबरपर्यंत पैसे पडणार नाहीत. कसं आहे, वरून ऑर्डर याला तेच आम्ही तुम्हाला व्हिडिओमधून सांगू शकतो. तर आज 12 वाजता जर पैसे आले तर आलेल्याने सुद्धा व्हिडिओ खाली कमेंट करा पैसे आले, आणि ज्याला नाही आले त्याने सुद्धा कमेंट करा की आमचे पैसे अजून पडलेले नाहीत. याच्यामध्ये काही महिला वगळू पण शकतात, कारण आता हप्ता वाढलेला आहे. याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे की 22% महिलांना फक्त पैसे भेटणार आहेत. असं पण होऊ शकतं, सरास होऊ शकत नाही, पण असं होऊ शकतं. ऑर्डर आमच्याजवळ हे बी संदेश आमच्याजवळ हे बी आला की 22%च महिलांना फक्त पैसे भेटणार, परंतु सहसा असं होत नाही. त्याच्यामुळे कोणाकोणाला पैसे आलेत न आलेत तुम्ही काय करा, कमेंट खाली बिलकुल लिहा पैसे आलेत की न आलेत तुम्हाला. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान मित्रांनो.